समाजसेवेतील उल्लेखनीय योगदानाची दखल डॉक्टर शंकर वाघ यांना आंतरराष्ट्रीय मानद डॉक्टरेटनं सन्मान. मुंबई येथील कस्तुरबा हॉल, सेनापती बापट मार्ग येथे 9 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य आंतरराष्ट्रीय मानद डॉक्टरेट पुरस्कार सोहळ्यात भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर शंकर वाघ यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक आणि संघटनात्मक कार्याची दखल घेत आंतरराष्ट्रीय मानद डॉक्टर पदवीने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन आंतरराष्ट्रीय सन्माननीय पुरस्कार विजेते डॉक्टर अजित बागमार यांनी केले होते. समाजातील वंचित, गरजू आणि दुर्बल घटकांसाठी सातत्यानं कार्य करणाऱ्या डॉक्टर शंकर वाघ यांच्या सामाजिक योगदानाची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला. स्वामी विवेकानंद संस्थेच्या माध्यमातून त्यांनी गोरगरीब, अनाथ, कुष्ठरोग तज्ज्ञ स्वामी विवेकानंद संस्थेच्या माध्यमातून त्यांनी गोरगरीब, अनाथ, कुष्ठरोगग्रस्त तसेच कॅन्सरसारख्या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या गरजू नागरिकांना विविध प्रकारे मदत केली. समाजातील गरजू व्यक्तींना आधार देण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून सातत्यानं सुरू आहे. भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत असताना डॉक्टर शंकर वाघ यांनी पक्षाच्या संघटनात्मक वाढीसाठी विशेष प्रयत्न केले. विशेषतः ग्रामीण भागात पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी त्यांनी व्यापक स्वरूपात काम केले. कार्यकर्त्यांना सोबत घेत पक्षाचा विस्तार करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे यावेळी कौतुक करण्यात आले. डॉक्टर शंकर वाघ हे संघटित कामगार संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी ते विशेष प्रयत्न करत आहेत. कामगारांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्याबरोबरच त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी ते सातत्यानं पाठपुरावा करतात. समाजातील सर्वसामान्य नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होत समाजकार्याला त्यांनी नेहमीच प्राधान्य दिलं आहे. या पुरस्कार सोहळ्यात डॉक्टर शंकर वाघ यांना आंतरराष्ट्रीय भारत महाराष्ट्र गौरव पुरस्कार तसेच इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी वर्ल्ड रेकॉर्ड यांच्या वतीनं सन्मानित करण्यात आलं आहे. भारतातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या नामवंत व्यक्तिमत्वांचा गौरव करण्यासाठी या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सन्मानाबद्दल डॉक्टर शंकर वाघ यांचे विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिकांकडून अभिनंदन होत आहे. आगामी काळातही स्वामी विवेकानंद संस्थेच्या माध्यमातून गरजू आणि वंचित घटकांसाठी अधिक व्यापक स्वरूपात सामाजिक कार्य सुरू ठेवणार असल्याचा संकल्प डॉक्टर शंकर वाघ यांनी व्यक्त केला आहे. माननीय श्री मामासाहेब बागमार यांच्या सामाजिक संस्थेच्या वतीने मानस डॉक्टरचा पुरस्कार मला मिळाला. माझं समाज कार्य पाहून मला त्यांनी द्याला. माझी संस्था स्वामी विवेकानंद या संस्थेच्या वतीने मी जे गोरगरीब, अनाथ, जे कुष्ठरोग, ज्यांना कॅन्सर झालेल्या अशा लोकांसाठी मी मदत करीत असतो. त्यामुळे मला त्यांनी हा जो पुरस्कार दिला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. भारतीय जनता पक्षाचे आपण माजी जिल्हाध्यक्ष आहात. जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताना सर्वात मोठा अनुभव कोणता होता, काय सांगा? जेव्हा पक्षाचं मी काम करत असताना मला आनंद झाला. त्या तळागाळामध्ये आमचा पक्ष पण वाढला. जे माननीय भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी जे गोरगरिबासाठी काम चालू केलेलं आहे, ज्या लोकांना, अनाथ लोकांना धान्य, ज्यांना तुम्हाला शौचालय नाही, ज्यांना घरकुल नाही, त्यासाठी जे काम करत असताना मला तुम्हाला माहिती का ग्रामीण भागामध्ये पक्ष वाढवताना खूप आनंद होता. त्यामुळं मी पक्षाचं आणि माझ्या पार्टीचं मनापासून अभिनंदन करतो. आजच्या राजकारणात तरुणांचा सहभाग वाढत आहे. तरुण राजकीय कार्यकर्त्यांना आपण काय संदेश देऊ इच्छिता? तरुणांनी तुम्हाला राजकारण पडलं पाहिजे. आजची गरज आहे तरुणांची. कारण का तुम्हाला माहिती आहे, ज्या तळागाळामध्ये जे तुम्हाला माहिती चांगले तरुण काम करतात, त्या तरुणांनी जर चांगलं काम केलं तर खरोखर त्यांचं पण भाग्य उजळू शकतं. या सन्मानानंतर भविष्यात सामाजिक क्षेत्रात कोणते नवीन उपक्रम राबवण्याचा आपला मानस आहे? माझं असं आहे की ज्यांना जे तुम्हाला माहिती आहे, आजकाल गोरगरीब लोक आहे, त्यांना तुम्हाला राहण्याची सोय नाही आहे. माझी स्वतःची इच्छा आहे का तुम्हाला माहिती आहे का एक वृद्धाश्रम काढावा. वृद्धाश्रम काढल्याबरोबर त्यांना जे तुम्हाला माहिती खरोखर आजारी पडतात, काहींना कॅन्सर होतो, काहींना तुम्हाला BP, डायबिटीज, शुगर होत, तुम्हाला माहिती आहे का कुष्ठरोग व रगतपित्त रोग आहे, यासारखे तुम्हाला बरं होण्यासाठी तुम्हाला माहिती काही लोक मदत करीत नाही. परंतु मी सामाजिक भावनेतून व माझ्या संस्थेच्या वतीने त्यांना खरोखर मदत करावी अशी माझी